हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11thचा बॉटनीचा चॅप्टरच्या PYQ सॉल्व्ह करणार आहोत. दॅट इज फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट्स. ओके, खूप इझी चॅप्टर आहे. जर सिक्वेन्सनुसार तुम्ही स्टडी केला असेल तर या चॅप्टरचे PYQs तुम्हाला खूप इझिली लक्षात येतील. काय करायचं आहे, माझ्यासोबत PYQ सॉल्व्ह करायचे आहे. व्हिडिओ 2-3 मिनिटांसाठीच पॉज करायचा आणि स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आणि नंतर तुम्ही क्रॉस चेक करू शकतात की तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर येतात आणि किती क्वेश्चन्स चुकीचे आहेत. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन तुमचा थोडा इंट्रोडक्शन टॉपिकवर आहेत PYQs आणि काही तुमचे जे एक्सपेरिमेंट आहेत मागचे त्यांच्यावर आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन, ऑक्सिजन इज नॉट प्रोड्यूस ड्युरिंग फोटोसिंथेसिस बाय. NCERT मधलाच क्वेश्चन आहे. 2018चा हा क्वेश्चन आहे. सो कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस होत नाही फोटोसिंथेसिस करताना? ऑप्शनमध्ये बघा काय दिले, ग्रीन सल्फर, नॉस्टॉक, कारा अँड सायकस. जर आपल्याला माहिती आहे कारा अँड सायकस हे कंप्लीट तुमच्या कुठल्या ग्रुपमध्ये येतात? प्लांटीमध्ये येतात. आणि प्लांटी जे आहेत जेव्हा सुद्धा प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात काय प्रोड्यूस करतात? ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. सो हे ऑप्शन येऊ नाही शकणार. ओके, हे दोघी सुद्धा काय प्रोड्यूस करतात? ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. त्यानंतर बी ऑप्शन आहे नॉस्टॉक. नॉस्टॉक म्हणजे इट इज अ ब्ल्यू ग्रीन अल्गी सायनोबॅक्टेरिया. आणि आपल्याला माहिती की सायनोबॅक्टेरिया आर ऑक्सिजेनिक. ऑक्सिजेनिकचा अर्थ बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा दिलेलं आहे की सायनोबॅक्टेरिया हे ऑक्सिजेनिक आहेत. म्हणजे हे फोटोसिंथेसिस करण्यासाठी वॉटरचा यूज करतात आणि वॉटर यूज केल्यामुळे ॲट दी एंड हे काय रिलीज करतात? ऑक्सिजन रिलीज करतात. सो दिस कुड नॉट बी द आन्सर. आणि नेक्स्ट दिलेला आहे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया म्हणजे हा बॅक्टेरिया इन्स्टेड ऑफ H2O काय यूज करतो? H2S यूज करतो अँड ॲज अ रिझल्ट इट रिलीजेस सल्फर इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. क्लियर? डन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 2016चा क्वेश्चन आहे. इन क्लोरोप्लास्ट द हायेस्ट नंबर ऑफ प्रोटॉन्स आर फाउंड इन. ओके, सो क्लोरोप्लास्टचे काही रिजन्स आपल्याला दिलेत. स्ट्रोमा, ल्युमेन ऑफ थायलाकॉइड, इंटरमेम्ब्रेन स्पेस अँड अँटिनी कॉम्प्लेक्स. ओके, सो बघा कुठल्या ठिकाणी प्रोटॉन्सचा हायेस्ट नंबर मिळतो याच्यासाठी तुम्हाला केमी ऑस्मोटिक थेरी बघावी लागेल. केमी ऑस्मोसिसमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? ड्युरिंग केमी ऑस्मोसिस हळूहळू काय होतं आहे तुमच्या कुठल्या रिजनमध्ये, दिस इज थायलाकॉइड आणि बाहेर थायलाकॉइडच्या बाहेर काय प्रेझेंट असतो? स्ट्रोमा. आणि ही काय प्रेझेंट आहे? आतमध्ये ल्युमेन. केमी ऑस्मोसिसमध्ये काय होतं आहे 2-3 मेकॅनिझम्समुळे जे प्रोटॉन्स आहेत ते ल्युमेनमध्ये एक्स्ट्रा जमा होतात आणि त्याच्यामुळे ल्युमेनमध्ये जे प्रोटॉन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज होतं आणि हाच प्रोटॉन ग्रॅडियंट तोडल्यानंतर काय बनतो? ATP बनतो. सो दिस इज फ्रॉम केमी ऑस्मोटिक थेरी. सो करेक्ट ऑप्शन आपलं काय आहे? ल्युमेन ऑफ थायलाकॉइड. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2015चा क्वेश्चन आहे. इन फोटोसिंथेसिस द लाईट इंडिपेंडंट. वाचताना घाई करायची नाही. डिपेंडंट दिला आहे का इंडिपेंडंट दिलं आहे नीट वाचायचं. लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स टेक्स प्लेस ॲट. कुठे होतात लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन? लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन फक्त एकाच ठिकाणी होऊ शकते. कुठे होणार? स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. राईट. बघा ऑप्शन काय दिले? फोटोसिस्टम 1 अँड फोटोसिस्टम 2. फोटोसिस्टम 1 आणि फोटोसिस्टम 2 कुठे प्रेझेंट असतात? ऑन द मेम्ब्रेन ऑफ थायलाकॉइड. आणि थायलाकॉइडच्या मेम्ब्रेनवरती तर लाईट डिपेंडंट रिॲक्शन होते. लाईट डिपेंडंट रिॲक्शनमध्ये काय होते? केमिकल एनर्जी ट्रॅप सोलर एनर्जी ट्रॅप होते अँड इट इज कन्वर्टेड इनटू द केमिकल एनर्जी. कन्वर्टेड होत नाही पूर्ण पण ती पुढे पास केली जाते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. त्यानंतर थायलाकॉइड ल्युमेन यामध्ये सुद्धा कुठल्याच पद्धतीची रिॲक्शन होत नाही. लाईटही नाही आणि डार्कही नाही. येत्या लक्षात, लाईट रिॲक्शन ल्युमेनमध्ये नाही होत, मेम्ब्रेनमध्ये होते. क्लिअर? आपल्याला काय विचारले? द लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. द लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन म्हणजे कुठली रिॲक्शन्स विचारलेली आपल्याला? डार्क रिॲक्शन. आणि डार्क रिॲक्शन ही नेहमी कुठे असं होत असते? स्ट्रोमा ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, स्ट्रोमल मॅट्रिक्स सुद्धा आपण याला म्हणतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा 2015चा क्वेश्चन आहे. द स्ट्रक्चर्स दॅट आर फॉर्म्ड बाय स्टॅकिंग of organized flattened membranous sacs in the chloroplast are. ओके, सो कशाच्या ऑर्गनायझेशन्समुळे स्टॅक लाईक स्ट्रक्चर्स बनतात? थायलाकॉइडच्या ऑर्गनायझेशन्समुळे आपल्याला हे स्टॅक लाईक स्ट्रक्चर्स मिळतात. आणि या सिंगल स्ट्रक्चरला आपण म्हणतो ग्रॅनम आणि खूप सारे असले तर याला आपण म्हणतो ग्रॅना. सो करेक्ट ऑप्शन, इझी क्वेश्चन आहे. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्रोमॅटोफोर्स टेक पार्ट इन. मग बघा आधी क्रोमॅटोफोर्स हे कुठले स्ट्रक्चर्स आहेत? क्रोमॅटोफोर्स जर तुम्हाला आठवत असेल तर बॅक्टेरियाची जी मेम्ब्रेन आहे, ओके, ही बॅक्टेरियाची मेम्ब्रेन आतमध्ये काय करते? आतमध्ये काही इन्वेजन्स करते. जस्ट अ सेकंड.
ओके, बॅक्टेरियाची जी मेम्ब्रेन आहे ही आतमध्ये काही इन्व्हेजन्स करते आणि या इन्व्हेजन्सवर काय प्रेझेंट असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट असतात. दीज फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि याच स्ट्रक्चरला आपण काय म्हणतोय, दीज स्ट्रक्चर्स आर नोन ॲज क्रोमॅटोफोर्स. मग काय होणार याच्यामध्ये, फोटोसिंथेसिस होणार. जर या स्ट्रक्चर्सवर ओके इन्स्टेड ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स जर काय प्रेझेंट असतं, रेस्पिरेटरी एन्झाईम्स, तर यालाच आपण म्हटलं असतं मिझोझोम्स, जे रेस्पिरेशनमध्ये येतात. राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, लाईट रिॲक्शन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टवरचे क्वेश्चन्स आहेत. 2023चा रिसेंट क्वेश्चन आहे. सो द रिॲक्शन सेंटर इन फोटोसिस्टीम 2. ओके, फोटोसिस्टीम 2 मध्ये कुठल्या वेव्हलेंथचं मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन होतं आहे. दोन फोटोसिस्टीम आहेत आपल्याकडे, फोटोसिस्टीम 1 अँड फोटोसिस्टीम 2. कसं लक्षात ठेवायचं आहे, पहिला नंबर येणारा नेहमी कसा असतो, जास्त मार्क्सचा असतो. सो फोटोसिस्टीम 1 नेहमी कितीचा असणार, 700चा असणार आणि फोटोसिस्टीम 2 कितीचा असतो, 680चा असतो. राईट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए, 680 नॅनोमीटर. आणि जर फोटोसिस्टीम आपल्याला काय विचारलं, या फोटोसिस्टीम 2, सो करेक्ट ऑप्शन इज 680. फोटोसिस्टीम 1 असतं तर तुमचं करेक्ट ऑप्शन असतं 700. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 2023चा क्वेश्चन आहे अगेन, विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन्स रिक्वायर्ड फॉर केमी ऑस्मॉसिस. केमी ऑस्मॉसिससाठी आपल्याला काय काय लागते बघा, केमी ऑस्मॉसिससाठी मेम्ब्रेन लागते, बरोबर. मेम्ब्रेन थ्रूच हे होणार. क्लिअर. कुणाची मेम्ब्रेन, क्लोरोप्लास्टची मेम्ब्रेन. ओके, ही मेम्ब्रेन, या मेम्ब्रेन थायलाकॉइडची मेम्ब्रेन. ओके, सो मेम्ब्रेन. त्यानंतर प्रोटॉन पंप, येस प्रोटॉन पंप आपल्याला लागणार आहे. त्यानंतर प्रोटॉन ग्रॅडियंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंजेस. ओके, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्स बिटवीन द प्रोटॉन्स. ल्युमेनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन जास्त आहे आणि स्ट्रोमामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन कमी आहे. आणि अगेन आपल्याला ATP सिंथेटेजसुद्धा लागणार आहे. इथंच तुमचा काय प्रेझेंट असतो, ATP सिंथेटेज, जो काय सिंथेसाइज करतो, ATP सिंथेसाइज करतो. तो इट सीम्स की ऑप्शन ए करेक्ट आहे. बाकी ऑप्शन्स बघू. सेकंड ऑप्शनमध्ये बघा, फक्त इन्स्टेड ऑफ ATP इथं NADP सिंथेस दिला. आपल्याला NADP सिंथेसाइज नाही करायचं आहे. NADPला आपण काय करतो, रिड्यूस करतोय. ओके, NADP रिडक्टेज आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही, हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. ओके, इथं सुद्धा तुम्हाला NADP सिंथेटेज दिलाय. आणि सी ऑप्शनमध्ये बघा, इलेक्ट्रॉन ग्रॅडियंट दिलाय. इलेक्ट्रॉन ग्रॅडियंटमुळे ATP केमी ऑस्मोसिस होत आहे का, नाही. केमी ऑस्मोसिस आपलं कशामुळे होतं, बिकॉज ऑफ प्रोटॉन ग्रॅडियंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 2022चा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू रिगार्डिंग द रिलीज ऑफ एनर्जी ड्युरिंग ATP सिंथेसिस थ्रू केमी ऑस्मोसिस. ओके, अगेन क्वेश्चन ऑन केमी ऑस्मोसिस. काय इनकरेक्ट आहे, नॉट ट्रू विचारलं आपल्याला. व्हॉट इज इनकरेक्ट, इट इन्व्हॉल्व्स ब्रेकडाऊन ऑफ इलेक्ट्रॉन ग्रॅडियंट. ओके, बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ब्रेकडाऊन ऑफ इलेक्ट्रॉन ग्रॅडियंट. घाई न करता जर वाचलं, इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रॉन कशाचं ब्रेकडाऊन होतं आहे, प्रोटॉन ग्रॅडियंटचं ब्रेकडाऊन होतं आहे. सो आन्सर ए असू शकतंय, पण घाई करायची नाही, सगळे ऑप्शन्स रीड करायचे. सो प्रोटॉन ग्रॅडियंट आपण ब्रेक करतो, इलेक्ट्रॉन ग्रॅडियंट ब्रेक नाही करत. काय होतं, ल्युमेनमध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, स्ट्रोमामध्ये प्रोटॉनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. आणि हे बॅलेन्स करण्यासाठी हा ग्रॅडियंट क्रिएट झाला ना, कुठे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त झालं म्हणजे ग्रॅडियंट क्रिएट झालं. टू ब्रेक दिस ग्रॅडियंट काय होतंय, प्रोटॉन्स जे ते मूव्ह करतात वाया ATP सिंथेस आणि ATP बनतात. सो दिस कुड बी द करेक्ट ऑप्शन, कारण हे स्टेटमेंट इनकरेक्ट दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, मूव्हमेंट ऑफ प्रोटॉन्स अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ स्ट्रोमा. येस, प्रोटॉन्स जे आहेत ते स्ट्रोमामधून मेम्ब्रेनमधून मूव्ह करतात. त्यानंतर रिडक्शन ऑफ NADP टू NADP, इथं हवं होतं NADPH. ओके, सो येस NADP रिड्यूस होतो इंटू NADPH. याच्यामुळे सुद्धा प्रोटॉन ग्रॅडियंट क्रिएट होतोय केमी ऑस्मोसिसमध्ये. आणि इथं हे सुद्धा रीड करायचं बघा, NCERTमध्ये दिलेलं आहे, स्ट्रोमा साईड ऑफ द मेम्ब्रेन. ज्यावेळेस आपण केमी ऑस्मोसिस थेरी वाचतो, NCERTच्या खाली जे 3 पॉईंट्स दिलेत त्यांच्यामध्ये पर्टिक्युलरली मेन्शन केलं की कुठला इलेक्ट्रॉन कॅरियर हा कुठल्या साईडला प्रेझेंट आहे. सो जो NADP रिडक्टेज आहे तो कुठल्या साईडला प्रेझेंट आहे, स्ट्रोमा साईड ऑफ द, म्हणजे बाहेर, मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडला, कारण इकडे काय प्रेझेंट आहे तुमचा, स्ट्रोमा प्रेझेंट आहे, या साईडला NADP रिडक्टेज प्रेझेंट आहे. राईट. सो हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट दिलेलं आहे ब्रेकडाऊन ऑफ प्रोटॉन ग्रॅडियंट. इट मीन्स हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि आपल्याला काय विचारलं, इनकरेक्ट स्टेटमेंट. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. आलंय लक्षात. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग केमी ऑस्मोसिक हायपोथेसिस. अगेन 2022चा क्वेश्चन आहे बघा. केमी ऑस्मोटिकवर किती क्वेश्चन्स आलेले आहे, केमी ऑस्मोटिक थेरीवर. सो आपल्याला करेक्ट स्टेटमेंट्स ओळखायचे. ओके,
बघा फर्स्ट स्टेटमेंट काय दिलंय, स्प्लिटिंग ऑफ वॉटर मोलिक्युल्स टेक्स प्लेस ऑन द इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन. बरोबर आहे. कुठल्या साईडला होते, इनर साईडला. मी परत सांगते, हे दिलेलं आहे आपल्याला एनसीईआरटी नीट रीड करायचे की कुठल्या साईडला कुठला इलेक्ट्रॉन कॅरियर आहे किंवा कुठल्या साईडला कुठली प्रोसेस घडत आहे. सो बघा फर्स्ट दिले स्प्लिटिंग ऑफ वॉटर मोलिक्युल्स टेक्स प्लेस ऑन द इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन. सेकंड दिलेला आहे प्रोटॉन अक्युमुलेट विद इन द ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. ओके. त्यानंतर प्रायमरी एक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्स द इलेक्ट्रॉन इनटू द इलेक्ट्रॉन कॅरियर. ओके. अँड NADP रिडक्टेज एन्झाईम इज लोकेटेड ऑन द स्ट्रोमा साइड ऑफ द मेम्ब्रेन. हे आत्ताच आपण स्टेटमेंट बघितलं. अँड प्रोटॉन नंबर इन्क्रीज, प्रोटॉन्स इन्क्रीज इन नंबर इन स्ट्रोमा, म्हणजे प्रोटॉनचा नंबर स्ट्रोमामध्ये वाढतो. इझी आहे. एकदा सगळे स्टेटमेंट्स रीड करा आणि सांगा कुठलं आन्सर करेक्ट असेल. चला बघा फर्स्ट स्टेटमेंट स्प्लिटिंग ऑफ वॉटर मोलिक्यूल, बरोबर. इनर साईडवर ही तुमची थायलॅकॉइड आहे, राईट. आणि ह्या इनर साईडवर या साईडला काय प्रेझेंट असतो, ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. फोटोसिस्टीम 2 जिथं प्रेझेंट आहे तिथं वॉटर मोलिक्यूल काय होतोय, स्प्लिट होतोय. म्हणजे स्टेटमेंट 1 जे आहे ते करेक्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, प्रोटॉन अक्युमुलेट्स इन द ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. बरोबर. 3 मेकॅनिझम्स होतात आणि तिन्ही मेकॅनिझम्समुळे, जसं वॉटर स्प्लिटिंग झालेलं आहे त्याच्यानंतर NADPचं जे रिडक्शन होतं इथं, त्याच्यामुळे इथला H जो आहे तो घेतला जातो, म्हणजे इथला H यूज केला जातो. तो अल्टिमेटली H+ आयन्स इथं कुठे अक्युमुलेट होत आहेत, ल्युमेन ऑफ थायलॅकॉइडमध्ये. सो सेकंड स्टेटमेंट is also a correct statement. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, प्रायमरी एक्सेप्टर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्स द इलेक्ट्रॉन टू एन इलेक्ट्रॉन कॅरियर. राईट. प्रायमरी एक्सेप्टर जो आहे प्लास्टोक्युनोन जो आहे तुमचा, ओके सॉरी फिओफायटिन आहे प्रायमरी एक्सेप्टर. हा फिओफायटिन एक्सेप्ट करतो पण पुढे फक्त इलेक्ट्रॉन कॅरियर नाही आहे, तो प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहे. ओके. जो प्लास्टोक्युनोन आहे तो प्लास्टोक्युनोन इथून H+ ला सुद्धा घेणार. सो अगेन इथं काय हवं होतं, H+, प्रोटॉन कॅरियर सुद्धा आहे. क्लियर. सो इट कुड बी करेक्ट ऑर इनकरेक्ट. आता हे आपण कसं चेक करायचं, विथ रिस्पेक्ट टू ऑप्शन्स. ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा, कुठल्याच ठिकाणी तुम्हाला सगळे करेक्ट ऑप्शन मिळतात का ते आपण बघूयात. आता आपण हा डायलेमामध्ये ठेवू. त्यानंतर नेक्स्ट बघा, NADP रिडक्टेज एन्झाईम इज लोकेटेड ऑन द स्ट्रोमा साइड ऑफ मेम्ब्रेन. हे आत्ताच आपण बघितलं, हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रोटॉन्स इन्क्रीज इन नंबर ऑफ स्ट्रोमा. स्ट्रोमामध्ये नंबर वाढतोय का प्रोटॉनचा, स्ट्रोमामध्ये तर नंबर कमी होतोय, म्हणजे हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. आता बघा 1, 2, 3, 4 असं ऑप्शन दिसत नाही, म्हणजे हे आपण बरोबर धरलेलं आहे, H+ कॅरियर हे द्यायला हवं होतं. राईट. सो नाव करेक्ट ऑप्शन इज 1, 2 अँड ऑप्शन नंबर 4. सो कुठला आहे, ऑप्शन नंबर C, 1, 2 अँड 4. These are the correct statements related to chemiosmotic theory. त्यानंतर नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट. 2021चा क्वेश्चन आहे की कुठल्या स्टेटमेंट्स इनकरेक्ट आहे. फर्स्ट बघा, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन इन्व्हॉल्व्स बोथ फोटोसिस्टीम 1 अँड 2. दोघी फोटोसिस्टीम असतात का सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये, सांगा. दोघी फोटोसिस्टीम्स असतात का, एकच फोटोसिस्टीम असते. ओके. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये दोघी फोटोसिस्टीम नसतात, फक्त कुठली फोटोसिस्टीम असते, PS1 700 नॅनोमीटर क्लोरोफिल A मोलिक्यूल असतो. ओके. सो दिस इज द इनकरेक्ट स्टेटमेंट. स्टील बाकीचे स्टेटमेंट रीड करायची सवय लावून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, खाली तुम्हाला ऑप्शन दिलेलं असतं बोथ A अँड B. ओके. आपण गाईमध्ये एकच ऑप्शन टिक करतो. बघा पुढचं काय दिलं, बोथ ATP अँड NADP H+ आर सिंथेसाइज ड्युरिंग नॉन सायक्लिक. यस, ज्यावेळेस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होते तुमची कंप्लीट ॲसिमिलेटरी पॉवर बनते, म्हणजे दोघी सुद्धा जे स्ट्रक्चर्स आहेत ते फॉर्म होत आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, स्ट्रोमा लॅमिली हॅव PS1 अँड लॅक ऑफ NADP रिडक्टेज. यस, हे सुद्धा करेक्ट आहे. स्ट्रोमा लॅमिली कुठली, जी 2 थायलॅकॉइड्सला जोडते, 2 ग्रॅनाला जोडते, दॅट इज स्ट्रोमा लॅमिली. याच्यामध्ये फक्त काय प्रेझेंट असतं, PS1. आणि इथंच तुमचं कुठलं फॉस्फोरायलेशन होतं आहे, सायक्लिक फॉस्फोरायलेशन. राईट. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. आणि कारण याच्यामध्ये सायक्लिकमध्ये फक्त काय तयार होतात, ATP तयार होतात, NADP बनतोय का नाही, बिकॉज इट लॅक्स NADP रिडक्टेज. सो दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट. ग्रॅना लॅमिली हॅव बोथ PS1 अँड PS2. ओके. सो ग्रॅनामध्ये जे प्रेझेंट असतात ते दोघी प्रेझेंट आहेत, PS1 अँड PS2. ओके, दोघी प्रेझेंट आहेत. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर A. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2020चा क्वेश्चन आहे. इन लाईट रिएक्शन प्लास्टोक्युनोन फॅसिलिटेट्स द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. प्लास्टोक्युनोन, ओके, PQ, कुठून कुठपर्यंत, फ्रॉम दिलेलं आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत हे ट्रान्सपोर्ट करतो आहे लाईट रिएक्शनमध्ये. बघा प्लास्टोक्युनोन हा कशामध्ये आहे, तुमच्या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये.
नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिकमध्ये प्लास्टोक्विनोन नाही, सायक्लिकची सुरुवात डायरेक्ट FRS कॉम्प्लेक्स पासून होते. ओके, नॉन सायक्लिकमध्ये म्हणजे हा कुठून चालू होणार तुमच्या बघा PS2 पासून तुमचा येतो फिओफायटिन, आणि NCERT मध्ये फिओफायटिन दिलेला नाहीये. आणि प्लास्टोक्विनोन कुठे दिलाय बघा, असं म्हणायचं नाही की NCERT मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती दिली नाही. जर तुम्ही केमी ऑस्मोसिस थेरी नीट वाचली तर तिथं तुम्हाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा सिक्वेन्स सुद्धा दिलेला आहे. आणि केमी ऑस्मोसिक थेरी जी आहे ती कशासाठी रिलेटेड आहे, नॉन सायक्लिकचीच थेरी घेतलेली आहे. ओके, नॉन सायक्लिकमध्ये कशा पद्धतीने ATP प्रोड्यूस होतात तेच सांगितलंय. मग तोच सिक्वेन्स तुम्हाला इथं कन्सिडर करायचा आहे. सो हा कुठून आणतोय, PS2 पासून आणतोय. आणि पुढे कोण प्रेझेंट आहे, सायटोक्रोम कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन बघा PS2 टू सायटोक्रोम B6F कॉम्प्लेक्स, आणि याच्यामुळेच काय प्रोड्यूस होत आहे, ATP प्रोड्यूस होत आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर D. ऑलराईट, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, लाईट रिॲक्शन आपण का करत असतो, काय विचारलंय तुम्हाला, नॉट अ प्रोडक्ट. ओके, सो लाईट रिॲक्शनमध्ये काय होतंय तुमचं, आपण कन्सिडर करतो सायक्लिक और नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. ओके, हे दोघी तुमचे होत असतात इन लाईट रिॲक्शन. काय प्रोड्यूस होतं लाईट रिॲक्शनचा मेजर रोल काय, टू प्रोड्यूस द ॲसिमिलेटरी पॉवर. ओके, ॲसिमिलेटरी पॉवर बनते, आणि ॲसिमिलेटरी पॉवरमध्ये दोन गोष्टी बनतात, ATP बनतोय आणि NADPH बनतोय. बघा आता इथं NADH दिलं आणि इथं NADPH दिलंय. याचा सिंपल फॉर्म्युला आहे, सिंपल टेक्निक आहे. ज्यात P आलं तो फोटोसिंथेसिससाठी आहे, यात P आहे म्हणजे हे फोटोसिंथेसिससाठी लक्षात ठेवायचं आहे. ज्यात P नाही हे रेस्पिरेशनसाठी, जिथं आपण NADH ला कन्वर्ट करतो इनटू ATP. येते लक्षात, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि नेक्स्ट दिले ऑक्सिजन. नाव वी नो की ॲसिमिलेटरी पॉवरमध्ये ATP बनतोय, NADPH बनते, आणि ऑक्सिजन बनणार की नाही. बघा आत्ताच आपण बघितलं की फोटो सिस्टीम 2 कडे ज्यावेळेस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होते, फोटो सिस्टीम 2 कडे काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे. म्हणजे इथं काय होतंय, स्प्लिटिंग ऑफ वॉटर, आणि अल्टिमेटली काय रिलीज होणार, ऑक्सिजन रिलीज होणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन B, which is not evolved during the light reaction of photosynthesis. So it is not a product of light reaction. Next question, 2023 चा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ATP and NADPH2 are required for 1 molecule of glucose during C3 cycle, किंवा याला आपण म्हणतो केल्विन सायकल. सो केल्विन सायकलमध्ये एक CO2 साठी आपल्याला किती ATP लागत आहेत, टू प्रोड्यूस 1 CO2 प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला 3 ATP लागतात, राईट. आणि किती NADPH2 लागतात, 2 NADPH2. ओके, मग एका CO2 पासून आपल्याला ग्लुकोज मिळतोय का, नाही. किती आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला, किती आहे तुमचा C6, म्हणजे किती सायकल करावं लागतील तुम्हाला, 6 सायकल. सो अगेन याला मल्टिप्लाय बाय करायचं 6. ओके, मल्टिप्लाय बाय 6, तो किती ATP लागणार, टोटल 18 ATP लागतील. आणि किती NADPH2 लागतील, 12 NADPH2. ओके, सो करेक्ट ऑप्शन बघा ऑप्शन नंबर B, 18 ATP and 12 NADPH2. ओके, सो इथं जर ग्लुकोजचा नंबर वॅरी झाला तर तसं तुम्ही मल्टिप्लिकेशन वॅरी करू शकता. नेक्स्ट बघा 2022 चा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ लार्ज बंडल्स शीथ सेल्स फाउंड अराउंड द वॅस्क्युलर बंडल्स ऑफ C4 प्लांट्स. C4 प्लांट्समध्ये आपल्याला काय बघायला मिळते, C4 प्लांट्समध्ये आपल्याला दिसते क्रान्स ॲनाटॉमी. क्रान्स ॲनाटॉमी काय सांगत असते की वॅस्क्युलर बंडल्सच्या साईडला बंडल शीथ सेल्स प्रेझेंट आहेत, आणि त्या बंडल शीथ सेल्सच्या साईडला मग तुमच्या कुठल्या सेल्स प्रेझेंट आहेत, मिझोफिल सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, मग याचा रोल काय आहे. ओके, जर तुम्ही NCERT नीट रीड केली असेल तर NCERT मध्ये याचा रोल मेन्शन केला आहे की हे काय इन्क्रीज करत असतात, क्लोरोप्लास्टचा नंबर इन्क्रीज करत असतात. सो करेक्ट ऑप्शन इज टू इन्क्रीज द नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट फॉर द ऑपरेशन ऑफ केल्विन सायकल. ओके, हाय टेम्परेचर टॉलरेशनसाठी तो नाही आहे. ओके, वॅस्क्युलर टिश्यूजचा प्रोटेक्शनसाठी सुद्धा तो नाही. मेजर रोल काय त्याचा NCERT जर नीट रीड केली असेल तर टू इन्क्रीज द नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. ओके, त्याच्यामध्ये ए ग्रॅनल क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात. ओके, थायलॉकॉइड असतात फक्त, तुम्हाला असं ग्रॅना वगैरे याच्यामध्ये दिसत नाही. डायमॉर्फिक क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये असतात. नेक्स्ट क्वेश्चन अगेन 2022 चा क्वेश्चन आहे, इट इज अ स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. पहिलं स्टेटमेंट दिलं, द प्रायमरी CO2 एक्सेप्टर इन C4 प्लांट इज PEP, फॉस्फोइनॉल पायरुवेट. ओके, अँड इट इज फाउंड इन मिझोफिल सेल्स. बरोबर आहे, दिस स्टेटमेंट इज करेक्ट. बघा C4 प्लांट्समध्ये आपल्याला दिसते क्रान्स ॲनाटॉमी, C4 प्लांट्ससाठी दिलंय. सो ह्या वॅस्क्युलर बंडल्स, याच्या साईडला बंडल शीथ सेल्स आहेत,
आणि याच्यावरती कुठल्या सेल्स आहेत, मिझोफिल सेल्स प्रेझेंट आहेत. ओके, मिझोफिल सेल्समध्ये ओके काय दिलेलं आहे तुम्हाला, द प्रायमरी CO2 एक्सेप्टर. मग प्रायमरी CO2 डायरेक्ट बघा, कधीच बंडल शीटमध्ये CO2 डायरेक्ट येत नाही. येत आहे लक्षामध्ये आपल्याला, जर तुम्हाला आठवत असेल, ह्या ज्या बंडल शीट सेल्स आहे याची जी वॉल आहे ही इम्परवियस आहे ग्रॅसेससाठी, डायरेक्ट CO2 ला एंट्री देणार नाही. मग कोण एक्सेप्ट करणार, प्रायमरी पहिले CO2 कोण एक्सेप्ट करणार, मिझोफिल सेल्स एक्सेप्ट करतील. ओके, सो मिझोफिल सेल्स आहेत आणि जो एक्सेप्टर आहे इथं मिझोफिल सेल्समध्ये तो PEP असतो. येते लक्षात. सो PEP फॉस्फोइनॉल पायरुवेट. ॲज इन स्टेटमेंट 1 इज करेक्ट. स्टेटमेंट 2 बघा, मिझोफिल सेल्स ऑफ C4 प्लांट्स ओके लॅक रुबिस्को. जर यांच्यामध्ये रुबिस्को प्रेझेंट असता, ओके मिझोफिलमध्ये जर रुबिस्को असता तर यांनीच इथं C3 केली असती की नाही, बंडल शीटची गरजच पडली नसती. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. यांच्यामध्ये रुबिस्को प्रेझेंट नाही. सो करेक्ट ऑप्शन बघा, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन नंबर D, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. नेक्स्ट बघा क्वेश्चन, when one CO2 molecule is fixed as one molecule of ट्रायोज फॉस्फेट, म्हणजे एका CO2चं तुम्ही रिडक्शन केलेलं आहे ऑलरेडी आणि रिडक्शन करून काय बनवलेलं आहे, ट्रायोज फॉस्फेट. कुठे बनतोय, ट्रायोज फॉस्फेट. जर C3 सायकल आठवत असेल, 3 स्टेप्स असतात C3 सायकलच्या. पहिलं कार्बोक्सिलेशन, CO2 ला फिक्स करायचं, त्याला रिड्यूस करायचं, रिडक्शन, अँड थर्ड स्टेप इज रिजनरेशन. मग यांनी दिलं ट्रायोज फॉस्फेट, म्हणजे दुसरी स्टेप इथं झाली तुमची, रिडक्शनची स्टेप झालेली. Which of the following photochemically made high energy chemicals intermediates are used in the reaction phase? म्हणजे किती ATP आणि NADPH इथं यूज झाले बघा. टोटल जर तुम्ही C3 सायकल बघितली, C3 सायकलमध्ये टोटल 3 ATP यूज होतात ओके आणि 2 NADPH2 यूज होतात. हे तर आपल्याला माहिती आहे, पण कुठे यूज होतात, 3 प्रोसेस आहेत तुमच्या. फर्स्ट कार्बोक्सिलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. सो एक ATP जो आहे तो रिजनरेशनमध्ये यूज होतो. 2 ATP आणि 2 NADPH2 ओके 2 NADPH2 आणि 2 ATP हे कुठे यूज होतात, रिडक्शनच्या स्टेपला यूज होतात. मग तुम्हाला अप टू दिसच विचारले, अप टू ट्रायोज फॉस्फेट इथपर्यंत किती यूज झाले. सो करेक्ट ऑप्शन इज 2 ATP अँड 2 NADPH. ओके, अरे लक्षात इथपर्यंतच विचारलेले आहे, रिडक्शनपर्यंत. क्लिअर. पूर्ण जर सायकल घेतली तर मग हा ATP सुद्धा कॅल्क्युलेट होईल. नेक्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इन सॉर्गम. सॉर्गम जो आहे, जर नीट NCERT रीड केली असेल तर इट इज अ C4 प्लांट. आणि C4 प्लांटमध्ये पहिला जो प्रोडक्ट असतो स्टेबल प्रोडक्ट, दॅट इज 4 कार्बन कंटेनिंग OAA. इट मीन्स ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. 2020चा क्वेश्चन आहे, रिलेटेड टू रुबिस्को. बघा, फर्स्ट रुबिस्को ॲक्शन रिक्वायर्स ATP अँड NADPH. यस, रुबिस्को कार्बोक्सिलेशनची जी ॲक्शन आहे त्याच्यासाठी ATP लागतात. त्यानंतर पूर्ण तुमची C3 सायकल करायची, त्याच्यासाठी तुम्हाला ATP NADPH लागतील. रुबिस्को इज बायफंक्शनल एन्झाईम. बरोबर आहे, हा कार्बनला सुद्धा बाइंड होऊ शकतो, म्हणजे CO2 ला सुद्धा बाइंड होऊ शकतो आणि ऑक्सिजनला सुद्धा बाइंड होऊ शकतो ना. रुबिस्को रुबिलोज 1,5 बिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज अँड ऑक्सिजनेस. तो कार्बोक्सिलेशन सुद्धा करू शकतो आणि ऑक्सिजनेशन सुद्धा करू शकतो. C4 प्लांट साइट ऑफ रुबिस्को ॲक्टिव्हिटी. इन C4 रुबिस्कोची ॲक्टिव्हिटी मिझोफिल सेल्समध्ये होते का, नाही होत. आत्ताच आपण बघितलं की मिझोफिल लॅक्स रुबिस्को. इन्स्टेड मिझोफिलमध्ये काय प्रेझेंट आहे, PEP प्रेझेंट आहे, जो CO2 ला एक्सेप्ट करणार फॉस्फोइनॉल पायरुवेट. सो दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आणि नेक्स्ट दिलेले, द सबस्ट्रेट मोलिक्युल ऑफ रुबिस्को इज CO2. येस, हा कुणाला बाइंड होतो, CO2 ला बाइंड होतो. ओके, ऑक्सिजनला CO2 ला बाइंड होतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर C. हे रॉंग स्टेटमेंट आणि तुम्हाला रॉंग स्टेटमेंटच विचारलेलं आहे. आलं लक्षात. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट बघा, 2020चा क्वेश्चन आहे, द ऑक्सिजनेशन ॲक्टिव्हिटी ऑफ रुबिस्को एन्झाईम इन फोटो रेस्पिरेशन. ज्यावेळेस फोटो रेस्पिरेशन होतं, इट लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ. बघा, फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय, फोटो रेस्पिरेशनमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, इन्स्टेड ऑफ CO2 जो रुबिस्को आहे तो कुणाला एक्सेप्ट करतो, ऑक्सिजनला एक्सेप्ट करतो. ऑक्सिजनला एक्सेप्ट केल्यामुळे ओके, ऑक्सिजन तुमचा बघा नॉर्मली काय होतंय, जर RUBP ने
CO2 ला एक्सेप्ट केलं, RUBP किती कार्बनचा आहे 5 कार्बनचा, CO2 1, सो टोटल 6 कार्बनचे प्रोडक्ट्स बनायला पाहिजेत. तर आपल्याकडे 6 कार्बन कसे बनतात, 3 कार्बनचे 2 प्रोडक्ट्स बनतात है ना, 2 PGA बनतात. PGA किती कार्बनचा आहे 2 PGA बनतो ना, म्हणजे एक सेकंड याला आपण असं लिहू, कन्फ्युजन नको व्हायला. ज्या वेळेस एक CO2 नॉर्मली सांगते मी, एक CO2 RUBP ला बाइंड होतोय, RUBP 5 कार्बनचा आहे, सो आपल्याकडे 3PGA हा कंपाऊंड बनतो. एक 3PGA किती कार्बनचा आहे 3 कार्बनचा, म्हणून हे किती बनतात 3 कार्बनचा असल्यामुळे हे टोटल 2 बनतात. असे झाले तुमचे 6, येते लक्षात, झाले 6. पण ज्या वेळेस काय होतंय फोटो रेस्पिरेशन, इन फोटो रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ बाइंडिंग CO2 तो कुणाला बाइंड होतोय O2 ला बाइंड होतोय. ओके, सो O2 ला बाइंड झाल्यामुळे RUBP आता किती कार्बनचा आहे 5च कार्बनचा आहे आणि आपल्याला 5 कार्बनचं डिव्हिजन करायचं, राईट. मग यामध्ये काय होतं, एक मोलेक्यूल तुमचा 2 कार्बनचा बनतो आणि एक मोलेक्यूल तुमचा 3 कार्बनचा बनतोय. 3 कार्बनचा कुठला बनतोय 3PGA, राईट, आणि 2 कार्बनचा कुठला बनतो फॉस्फो ग्लायकोलेट. ओके, सो करेक्ट ऑप्शन बघा कुठलं आहे, 1 मोलिक्यूल ऑफ 3 कार्बन कंपाऊंड नाही, 1 मोलिक्यूल ऑफ 6 नाही, 1 मोलिक्यूल ऑफ 4 नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. बघा 1 मोलिक्यूल ऑफ 3 कार्बन अँड 1 मोलिक्यूल ऑफ 2 कार्बन. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, राईट. नेक्स्ट क्वेश्चन 2004 चा क्वेश्चन आहे. इन C3 प्लांट्स, जरी जुना क्वेश्चन असला तरी अजून सुद्धा हे सिलेबसमध्ये आहे तुम्हाला. सो इन C3 प्लांट्स फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इझी आहे. C3 प्लांट, C3 म्हटलं म्हणजे 3 कार्बनचा आणि कुठल्या डायरेक्ट रिएक्शनचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आत्ताच सांगितलं 3PGA, राईट, आत्ताच आपण डिस्कस केलं 3PGA किती कार्बनचा आहे 3 कार्बनचा, म्हणून याला आपण C3 सायकल म्हणतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे इन फोटोसिंथेसिस एनर्जी फ्रॉम लाईट रिएक्शन टू डार्क रिएक्शन इज ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ. एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करू शकतो आपण, फक्त ATPच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करू शकतो. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. विच पेअर इज रॉंग. ओके, अगेन हे अजून सुद्धा NCERT मध्ये दिलेलं आहे. क्लिअर, बघा काय दिलंय C3. अच्छा, हा जो पॉईंट आहे हा सध्या नाही आहे तुम्हाला, दिस इज अबाउट कॅम. क्लिअर, सो बघा C3 मेज तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. C4 क्रान्स एनाटॉमी, केल्विन सायकल, PGA, हॅच अँड स्लॅग पाथवे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ओके, हॅच अँड स्लॅग पाथवेमध्ये फर्स्ट जो बनतोय दॅट इज युअर, ओके दिस इज नॉट कॅम, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आहे तुम्हाला. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड हा कशाचा प्रोडक्ट आहे C4 सायकलचा प्रोडक्ट आहे, राईट. C4 सायकल हॅच अँड स्लॅग पाथवेमध्ये होते. क्लिअर, सो इथं जो फर्स्ट प्रोडक्ट बनतोय तो 4 कार्बनचा आहे, म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. केल्विन सायकलमध्ये 3 कार्बनचा बनतोय PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, सो हे सुद्धा करेक्ट आहे. C4 मध्ये क्रान्स एनाटॉमी असते, आताच आपण डिस्कस केलं की बंडल शीट वॅस्क्युलर बंडल्सवर प्रेझेंट असतात आणि त्याच्यावरती मिझोफिल सेल्स प्रेझेंट आहे. आणि C3 मेज इज नॉट C3, मेजमध्ये C4 सायकल चालते. ओके, जर तुम्ही C4चा पार्ट रीड केला तर यामध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे, मेज आणि शुगर केन, सोरगम यांच्यावर काम केलं गेले. सो हे लक्षात ठेवा C4 प्लांट आहे. सो करेक्ट ऑप्शन अँड रॉंग पेअर इज ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी टर्न्स ऑफ केल्विन सायकल टू इल्ड 1 मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आताच आपण डिस्कस केलं, एक CO2 मग म्हणजे सॉरी एक CO2 एक केल्विन सायकल होते. एका केल्विन सायकलने तुम्ही ग्लुकोज बनवू शकतात का नाही. किती लागत आहेत 6 कार्बन लागत आहेत, C6H12 6 कार्बन लागतात, म्हणजे किती सायकल परफॉर्म करणार तुम्ही 6 सायकल परफॉर्म करणार. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. फिक्सेशन ऑफ 2000चा क्वेश्चन आहे. 1 CO2 झालेलं आहे आपलं C3 सायकलसाठी. एक CO2 साठी किती ATP लागणार 3 ATP आणि 2 NADH2. ओके, NADPH2. 3 ATP कुठे लागतात रिडक्शनमध्ये 2, ओके, आणि रिजनरेशनमध्ये 1, आणि NADPH2 कुठे लागतात रिडक्शनमध्येच 2 लागतात. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, द एन्झाईम विच फिक्सेस CO2 इन C4 प्लांट्स. C4 प्लांट्समध्ये आपल्याला काय दिसते क्रान्स एनाटॉमी, आणि क्रान्स एनाटॉमीमुळे CO2 2 वेळेस एक्सेप्ट होतो, राईट. 2 टाइम्स CO2 एक्सेप्ट होतो. प्रायमरी एक्सेप्टर. ओके, C4 प्लांटमध्ये जो प्रायमरी आता बघा इथं यांनी ना मेन्शन नाही केलं की प्रायमरी एक्सेप्टर का सेकंडरी एक्सेप्टर. मग या कंडिशनमध्ये आपण याला प्रायमरी एक्सेप्टरच कन्सिडर करायचं सर्वात आधी डायरेक्ट, कारण सेकंडरी जो आहे त्याला डायरेक्ट CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये आलेला नाही. ओके, किंवा इथं जर ॲटमॉस्फिअरिक दिलं असेल तरी सुद्धा तुम्ही क्लिअर सॉल्व्ह करू शकता. सो मिझोफिल सेल्समध्ये आधी CO2 एक्सेप्ट होतो, आणि मिझोफिल सेलमध्ये काय प्रेझेंट आहे PEP हा काय फॉस्फोइनॉल पायरुवेट हा CO2 ला एक्सेप्ट करणार, आणि फिक्सेशनसाठी जे एन्झाईम लागणार दॅट इज PEP केज म्हणजे
पेप्केज यालाच आपण काय म्हणतो, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बॉक्सिलेज. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. क्लिअर. जर इथं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे सेकंडरी तर तुमचं ऑप्शन येणार RUBP कार्बॉक्सिलेज. सो क्वेश्चन नीट रीड करा काय विचारलंय. नेक्स्ट बघा, क्रान्स एनाटॉमी इज अ टिपिकल ऑफ. खूप वेळ झाला आतापर्यंत हे बघा रिपीटेड क्वेश्चन आहे. C4 प्लांट्समध्ये आपल्याला क्रान्स एनाटॉमी दिसते. इन C4 प्लांट्स केल्विन सायकल ऑपरेट्स इन. कुठल्या सेल्समध्ये केल्विन सायकल होते. सो बघा अगेन दीज आर वॅस्क्युलर बंडल्स, बंडल शीथ सेल्स आणि मिझोफिल सेल्स. ओके, दीज आर युअर मिझोफिल सेल्स. काय विचारलंय, केल्विन सायकल. मिझोफिल बघा, केल्विन सायकल होण्यासाठी RUBP पाहिजे. मग मिझोफिलमध्ये RUBP आहे का नाही. सो मिझोफिलमध्ये तर ही सायकल होऊ शकत नाही. मग RUBP कुठे प्रेझेंट आहे, बंडल शीथ सेलमध्ये RUBP प्रेझेंट आहे. सो कुठे होतं बघा, स्ट्रोमा ऑफ बंडल शीथ क्लोरोप्लास्ट. ओके, अगेन स्ट्रोमा आणि ग्रॅना हे सुद्धा इथं दिलेलं आहे. सो बघा ही जी रिॲक्शन आहे ही कुठली रिॲक्शन आहे, केल्विन सायकल. केल्विन सायकल ही आपली डार्क रिॲक्शन आहे आणि डार्क रिॲक्शन कुठे होते, नेहमी स्ट्रोमामध्ये होते. सो करेक्ट ऑप्शन येईल काय तुमचं, स्ट्रोमा ऑफ बंडल शीथ सेल्स. बघा कुठे करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. बंडल शीथ दिलाय, इथं सुद्धा बंडल शीथ दिलाय पण ग्रॅना दिलाय, पण आपल्याला काय करायची, C3 म्हणजे डार्क रिॲक्शन करायची. कुठे होणार, स्ट्रोमामध्ये. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. ओके, सो हियर वी आर डन विथ द PYQs ऑफ दिस चॅप्टर. आणि नेक्स्ट सिरीज, ही सिरीज अशीच कंटिन्युअस चालणार आहे आणि बाकीसुद्धा चॅप्टर्स येतील. या चॅप्टरविषयी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा खाली एक नंबर दिला आहे त्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. इतर काही डाऊट असतील तरीसुद्धा तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.